श्री महागणपती देवस्थान बागायत आणि कला संघ सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्यामुळे हा कार्यक्रम सादर करायला आम्हाला इकडे भेटलेला आहे। कुमारी मानसी बर्वे, शिक्षिका अपू पालेकर, योगेश सर यांना विनंती करतोय तुम्ही तुमच्या ग्रुपला घेऊन स्टेजवर यावं। हा उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे असा ग्रुप आहे ज्याने सुगम संगीत सृजन संगम साखळी इकडे पहिलं पारितोषिक मिळवलेलं आहे। त्याचप्रमाणे लोकोत्सव या कार्यक्रमात काणकोणमध्ये त्यांनी द्वितीय पारितोषिक मिळवलं आहे आणि गोवा बाहेरील पुष्कळ नाव आमच्या या पेडण्याच्या विद्यालयाने कमावलेलं आहे। विनंती करतोय लगेच आपला फोक डान्स सादरीकरण कर। याग नजरेतली महाकालीचे रूप निळे दिव्य रूपे तुझी दंगदाही दिशा तुझ्या क्रोधाने दैत्य जळे देह होऊन गुल्लाला तुझ्या दारात सांडू
हे कार्यक्रम अरे बाबा तुम्ही आण नका रे. श्री महागणपती देवस्थान बागायत आणि कला संघ सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्यामुळे हा कार्यक्रम सादर करायला आम्हाला इकडे भेटलेला आहे. आता सूर्योदय सेल्फ हेल्प ग्रुप तयार असेल तर त्याने इथे येण्याची कृपा करावी. जे आपला ताबा घ्यावा. श्री गणेशा महादेवा गौरी जाते माहेरा जाता झाल्या जाऊ दे कपाळभर टिळा लावू दे. श्री गणेशा महादेवा गौरी जाते माहेरा. सुलोचना पतिवीर्था काय शेषाची गे कन्या काय शेषाची गे कन्या. सुलोचना पतिवीरता काय शेषाची गे कन्या काय शेषाची गे कन्या. शेषाची गे कन्या काय रावणाची गे सून काय रावणाची गे सून. शेषाची गे कन्या काय रावणाची गे सून काय रावणाची गे सून. आणि गेच्या बर्मात तिका सपान पडले तिका सपान पडले. निजेच्या बर्मात तिका सोपान पडले तिका सोपान पडले. सपान पडले तिका मामाच्या राजाचे तिका मामाच्या राजाचे. सोपान पडले तिका मावाच्या राजाचे तिका मावाच्या राजाचे. दे मामा चुडेदान काय भोगीन अयुपान काय भोगीन अयुपान. हे मामा चुडदान काय भोगीन अयुपान काय भोगीन अयुपान. बारीक शेला वाऱ्याने गेला, बारीक शेला वाऱ्याने गेला. बारीक शेला वाऱ्याने गेला, बारीक शेला वाऱ्याने गेला. शेला दुखाने बीजविला, शेला दुखाने बीजविला. शेला दुखाने बीजविला, शेला दुखाने बीजविला. आधी होते मी आईचे खुशी, आधी होते मी आईचे खुशी. आधी होते मी आईचे खुशी, आधी होते मी आईचे खुशी. आता झाले मी लोकांची, आता झाले मी लोकांची. आता झाले मी लोकांची, आता झाले मी लोकांची. आईचे डोळे दुखानी ओले, आईचे डोळे दुखानी ओले. आईचे डोळे दुखानी ओले, आईचे डोळे दुखानी ओले. डोळे सावळ्या विठ्ठलाचे,
सांगी आली काना तुझी खोड कोणी सांगली आली रे कोणी सांगली आली गोट्यात होते मी गोट्यात होते गोट्यात होते मी गोट्यात होते काडी दुधारा मी काडी दुधारा काडी दुधारा मी काडी दुधारा दूध काढून काढून ग जीव झाला बेजार ग जीव झाला बेजार दूध काढून काढून ग जीव झाला बेचार ग जीव झाला बेचार यशोदेचा काना ग मोठा हराम खोरा ग मोठा हराम खोरा यशोदेचा काना ग मोठा हरम खोर ग मोठा हरम खोर जिम पोरी जिम कपाळाचा झिम झिम गेला उडून पोरी आल्या धावून आंबा पिकतो रस गळतो कोकणीचा राजाबाई झिम्मा खेळतो झिम पोरी झिम कपाळाचा झिम आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या हातात बाटल्या तोडीच्या आम्ही दोघी मैत्रिणी मायर गो आबा जलमले ताळेर गो आल्या पाल्याची भाजी रे मुळ्या मावळंगीची साल रे मुळ्या बसान फुगडी घाल रे मुळ्या बसान फुगडी घाल किस बाय किस दोडग्याची फोड लागली गोड आणि कथोड बाय आणि कथोड म्हणजे वडे म्हणा मीठा म्हणजे वडे म्हणा मीठा भावान बहिणी झाल्याची पाय पडला नरण्याच्या पात्रार भावाचा बहिणीच्या उतरार घे सौती येऊन जा अर्धी भाकर घेऊन जा अर्धी भाकर कन्याची सवत माझ्या धन्याची जिरी पायार मिरी कृष्णान मांडलेली चेंडू फळी कृष्णान मांडलेली चेंडू फळी कृष्णान चेंडू जुगारीला कलम खांदी कडाडली देवकी मत काय रडू लागली घुम घुम घागारी वाजती घुम घुम घागारी वाजती वैले डोंगारी नाचती ग वैले डोंगारी नाचती दोघे सवाती भांडती ग दोघे सवाती भांडती एका चुलीला झोंबती ग एका मटकीला झोंबती जपाय गो सोजेचं तोंड दाखवाय गो याची घालू कदाची घालू घाल डालची झाली तिखट गो गव्हाचं मारलं फुकट गो जम आता विनंती करतोय काजळेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप धालो घालण्यासाठी तयार राहा. आज आम्ही धालांग उभी राहतो त्या अमृताचं फळ तुका जवळला असा तर तू मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखी राखा द्यावा.
महिना कार्तिक महिना मला पुण्य आनंद लागे मला पुण्य आनंद लागे झाल्या बरा झाला तुळशीला आम्ही घेऊ गे तुळस आम्ही घालू गे तुळशी रोप आम्ही लावू गे आषाढ महिना कार्तिक महिना मला पुण्य आनंद लागे मला पुण्य आनंद लागे झाल्या बरा झाला तुळशी शणकण घालू गे तुळशी साडी चोळी नेसू गे तुळशी फुलाचा माळा माळू गे आषाढ महिना कार्तिक महिना मला पुण्य आनंद लागे मला पुण्य आनंद लागे झाल्या बरा झाला तुळशी पूजा मी करू गे तुळशी लग्न मी लावू गे तुळशी पाया मी पडू गे तुळशी पाया मी पडू गे पेटेला दिवा ठेवीला माना देवाच्या देऊर मांग सांगागे देवाच्या देऊर मांग सांगागे देवाच्या देवरंबा येताई म्हणती ज्ञाना साडी चोळी येचा गे ज्ञाना बाई उघडे जागे आडीले नारळ वतीले मानावरी गे वतीले मानावरी गे ओढीले नारळ केली पाच वळी गे केली पाच वळी गे काना सूर्याच्या बळग्या मी खेळार मिलागे खेळार मिलागे राष्ट्रोळ्याच्या बळग्या मी खेळ मिलागे खेळ मिलागे घरातला आंबा घेतो तौरानी जेले गे तौरानी जेले गे राष्ट्रोळी तांसले देव मानाऱ्या पर साधी बोले गे पर साधी बोले गे मळ्यात कोण सुबा उभा गे मळ्यात कोण सुबा उभा गे राष्ट्रोळी तांसुरा उभा गे त्याच्या मस्तकी गंधाचा टिळा गे त्याच्या मुखी पानाचा विडा गे लसूण बळे लसूण बाजारी लसूण बाजारी लसूण से बाजारी लसूण दप्तरी तुळस माया मानाऱ्या हाडापालखेत बसून हाडापालखेत बसून गे हाडापालखेत बसून गहू बाई गहू बाजारी गहू से बाजारी गहू राष्ट्रोळी तांसुऱ्या देव मानाऱ्याच्या पाया तीर्थ घेऊ पाया तीर्थ घेऊ गे सये पाया तीर्थ घेऊ पदरी सेलाव रामा पांडवाचे ओबे गेलाव रामा पाच पांडवाची व रामा द्रौपदी कोती व रामा तिना दिया रोपी व रामा भले पिंपळाची व रामा पिंपळाच्या पेडा व रामा समय दिवा जळे व रामा नाग नागिन खेळे व रामा मस्तकी माणिक जळे व रामा दुदुंबेची वेल देवाचे गुंफेवर गेल्या देवाचे गुंफेवर गेल्या देवाचे गुंफेवर गेल्या सवर्णाचे काठिक देवा मी दीपाकर चिवल्या देवा मी दीपाकर चिवल्या देवा मी दीपाकर चिवल्या पेटविल्या पंचारती देवा मी कोणावो वाळू देवा मी कोणावो वाळू देवा मी कोणावो वाळू राष्ट्रोळी देव थोड दिसे त्यांना वाळू देवा मी त्यांना वाळू देवा मी त्यांना वाळू ओडुळी वाटुली पाऊला भरिली हडुळी वाटुली पाऊला भरिली अशा अशा कंकानो देवाच्या रंभाना अशा अशा कंकानो देवाच्या रंभाना हरीचा चेंडू मी खेळू गे हरीचा चेंडू मी जिंकू गे हरीचा चेंडू मी खेळू गे हरीचा चेंडू मी खेळू गे आयशानू बायशानू वगी किद्या गे आयशानू बायशानू वगी किद्या गे तुमचा लेख बाई कोणावर लागे तुमचा लेख बाई कोणावर लागे आमचा लेख बाई भाच्यावर लागे आमचा लेख बाई भाच्यावर लागे बाच्या वर्गात झाल्या आम्ही देऊ जपगे बाच्या वर्गात झाल्या आम्ही देऊ जपगे
देऊ जप झाले आम्ही घेऊ जप गे देऊ जप झाले आम्ही घेऊ जप गे दिया भरमरा असा मोरा दिया भरमरा असा मोरा तैसून दिवा चालून गेला तैसून दिवा चालून गेला माटवाचे दारी गेला माटवाचे परी देखून दिया संतोषला माटवाचे परी देखून दिया संतोषला सूर्य उगवला सूर्य उगवला नवरा माटवा उभा नवरा माटवा उभा बापोयाचा मान्या बापोयाचा मान्या पुत्राला गण झाला पुत्राला गण झाला लाडू तांलाडू लाडू तांलाडू बांधिले शरपदरी बांधिले शरपदरी देव चालले नागरी काय गे झाडू देव चालले नागरी काय गे झाडू गिरगाडू जात्या बाळा गिरगाडू जात्या बाळा गरज लागली त्या बाशिंगाची गरज लागली त्या बाशिंगाची गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमण्वती वेदिका शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा दोघे करो निउमी वाजंत्री बहु गलबला न करणे पुर्या सदा मंगला शुभमंगल सावधान बाबागे भवरुले बाबागे भवरुले बाने गे भवरुले बाने गे भवरुले आई बापाचे लाडके काय भवाने गे आई बापाचे लाडके काय भवाने गे हळदीचे वडी भल्लाले दुडी जागे झाले की परगरा जागे झाले की परगरा लांबने दिया तुझ्या पाया ये गे ये सुनी माझोरा ये गे ये सुनी माझोरा येली म्हणू नाव दुगे येली म्हणू खाऊ जाऊ गे किती किती गंगाळ तापल्या गे कसली पकवान राणील्या गे तापयल्या जसा बरं गे दिवड घालून शिवड आम्ही तळी गे ते नाही आमच्या परिवार गे ते घाला तुमच्या बरदार गे येली म्हणू खाजा खूप मागे येली म्हणू गोटिया पाटल्या किती किती नारळ आणल्या गे कसली फुला तुम्ही आणल्या गे आणले दस बरं गे आणले दस बरं गे ते नाही आमच्या परिवार गे ते नाही आमच्या परिवार गे तुमचा परिवार किती आहे गे तुमचा परिवार किती आहे गे आमचा परिवार नाही नीती गे आमचा परिवार नाही नीती गे नाही नीती झाल्या आम्ही घेऊ जप गे नाही नीती झाल्या आम्ही घेऊ जप गे घेऊ जप झाल्या आम्ही देऊ जप गे घेऊ जप झाल्या आम्ही देऊ जप गे घरात कोण पाया गे ती झरीवर पाणी आमका दिया गे झरीवर पाणी आमका दिया गे आपले मोना बाई बाईचं पाणी तुम्ही घ्या गे बाईचं पाणी तुम्ही घ्या गे आपला फुलला बाईंचा पडला ते बाईचं पाणी आमका नका गे ते बाईचं पाणी आमका नका गे वरणी झडपला पडला भूमी वरी गे पडला भूमी वरी गे
हातानं उचलला माथ्याचा खोळीला भोगिलाय पडगे भोगिलाय पडगे भोगिलाय पडगे भोगिलाय पडगे देऊ के चांगा परिमळ के सांगा देऊ के चांगा परिमळ के सांगा दुवाळा श्रीरंगाचे देऊ के जा दुवाळा श्रीरंगाचे देऊ के जा अष्टमीचे दिवशी मध्याना गे रात्री अष्टमीचे दिवशी मध्याना गे रात्री बाळाच्या मला ते देऊ के जा बाळाच्या मला ते देऊ के जा नजरे रे बाळा जो जो या हरी बाळा जो जो रे बाळा जो जो या हरी बाळा बाळाचा पाळणा काय नाना परी बाळाचा पाळणा काय नाना परी नावचा ठेवीला काय श्रीकृष्ण देव नावसा ठेवीला काय श्रीकृष्ण देव नावसा ठेवीला काय श्रीकृष्ण देव गारान फूक गणगे फूक आसा फूक गेगे फूक मनी फूक गेगे फूक पाणी फूक गेगे फूक बसगे फूक वलगे फूक आयगे फूक माझा फूक चोडू फूक लग्नाचा फूक आसा फूक तुका फूक पास फूक आसा फूक तुझ्या फूक चोडा फूक मी फूक बगली फूक माका फूक पास फूक आसा फूक परवा फूक मूर्त फूक आसा फूक तो फूक आम्ही फूक दर्या फूक लगीन फूक करिया फूक चलगे फूक चलगे फूक चलगे फूक एरी फूक पाणी फूक लगीन फूक बारा फूक जाला फूक माझ्या फूक चोडवा फूक किद्या फूक त्रास फूक करतय फूक सांगे फूक तुझ्या फूक चोडा फूक कसली फूक रिद्ये फूक नागे फूक सकाळी फूक बेगीन फूक उठना फूक नागे फूक फळत फूक सारण फूक मारना फूक नागे फूक गोळाचं फूक डबो फूक करणा फूक नागे फूक आमचा फूक घराणा फूक वडला फूक असा फूक मागा फूक लजगे फूक दिसता फूक म्हणाल फूक तुझ्या फूक चोडवा फूक वर्गे फूक वर्गे फूक वर्गे फूक आयगे फूक तुझा फूक चोडा फूक जुगार फूक खेळटा फूक रातच्या फूक बारांग फूक घरा फूक येता फूक माझा फूक चोडू फूक सकाळी फूक कासा फूक उठ्ठाला फूक सारण फूक डोबो फूक कासा फूक करतला फूक सांगे फूक मागे फूक पास फूक नागे फूक म्हणाल फूक तुझ्या फूक चोडवा फूक वर्गे फूक वर्गे फूक वर्गे फूक आयगे फूक नोटा फूक नोटार फूक वर्गे फूक वराले फूक वराले फूक वराले फूक राजाच्या बायला दुवाळा झाला कुवाळा मागितला गेराय कुवाळा मागितला राजाच्या बायला दुवाळा झाला कुवाळा मागितला गेराय कुवाळा मागितला राजाच्या बायला दुवाळा झाला कुवाळा मागितला गेराय कुवाळा मागितला आता कुवाळा शोधून काढला पिकला खायचो तो ह्यो एक बरो पिकला हे सगळे तळ नाही ह्यो एक बरो पिकला आता त्याका काढता माझी पिला वळाखतय तुझी पिला गणपतीसाठी आयुष माझं मासो सांडलो दर्या भितर दर्या मामा शोधून दिका बऱ्या भितर माणसे वैल सुनाट गे गाडी निंदन केली फुकट ग माणसे सुनाट गे गाडी निंदन केली फुकट गे
आणि काजरेशिवाय तू मान हल्लोला आहात तू मान्य करून घे. आता मी त्याचे वाटे घालतो. पहिलं वाटो देवाक दिलो, दुसरं वाटो मानकराक दिलो, तिसरं वाटो गावकऱ्यांक दिलो आणि चौथं वाटो जी काही मंडळी सगळी बसलेली आहात त्यांना दिलो. सकाळच्या पारी पिंगळ्याला दारी पिंगळ्याचे दर्शन द्यावं आम्ही पिंगळी गाठाचे तांदूळ कलांक भाताचे आम्ही पिंगळी पर्याचे तांदूळ कलांक वरियाचे शणकरेता शणन पडले किडे शणन पडले किडे शणन पडले किडे गे शणन पडले किडे रस्तोळ्या देवा तुझो खेळ खेळायलो तुझो मेळ मेळायलो तुझो चाळ थांबयलो रस्तोळ्या देवा तुझो खेळ खेळायलो तुझो मेळ मेळायलो तुझो चाळ थांबयलो रस्तोळ्या देवा तुझो खेळ खेळायलो तुझो मेळ मेळायलो तुझो चाळ थांबयलो देवा तुझो तुम्ही चला चला शंकराच्या पिंडीवरती बेल घालते वाचून गणपतीचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान मिळेल. गुणानुबंध माहीत नव्हते एकमेकात शोधत होते. गुणानुबंध माहीत नव्हते एकमेकात शोधत होते. आगमन झाले मुकुंदरावांचे नाते जुळले दोन जीवाचे नाते जुळले दोन जीवाचे. संसार असतो दोघांचा दोघांनी तो सांभाळायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केलेला पसारा मात्र अधिक आवरायचा मी केलेला पसारा मात्र अधिक आवरायचा मटर सणाचं झालो आचरण झालो खावा झालो झालो गे सये 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 झालो हॅलो अजय हॅलो माची हांगा हॅलो इकडे बघा संपूर्ण गोव्यात हा कार्यक्रम जवळजवळ धालो हा प्रकार कमी होत चालला आहे पण जोपर्यंत या माऊली जिवंत आहेत तोपर्यंत त्याने बघा पुढच्या 50 वर्षाची तयारी करून ठेवली. होऊन जाऊ दे तिच्यासाठी एक बाई टाळ्या. आता श्री सातेरी माऊली सेल्फ हेल्प ग्रुप मोपा आपल्यासमोर फुगडी सादर करणार आहेत आणि त्याच्यानंतर पोवाडा. गणपती देवा करी तुझी सेवा नवस करीना मी देवा नवस करीना मी 5 फुलांनी 5 फळांनी दुर्वा वाहिना मी देवा दुर्वा वाहिना मी सर्व श्रींगारा
सतवाने लैराईच्या सतवाने फुलाला नागल कुडाले रयाईच्या सतवाने लैराईच्या सतवाने लैराई माझी आई आई ताईर नाऊन गेली आई ओल्याने आकुडली लैराई माझी आई आई तळेर नाहून गेली आई ओल्याने आकुडली ओल्याने आकुडली आई नेसाली पितांबर आई बसली मकरात ओल्याने आकुडली आई नेसली पितांबर आई बसली मकरात शिरगावा वाई घाटी एका फुलाला नागल कुणा एका फुलाला नागल कुणा शिरगावा वाळी काठी
साजना पालो धरीना, कुणीतरी साजना पालो धरीना, कुणीतरी साजना पालो धरीना. इल्लो इल्लो मिरगाटो सोनार वाड्याला सोनाराच्या बैलांनी फाटल्या कोणा दाबलो, हसकरी फुसकरी नागोबा पाटावर बसला विठोबा. फु, 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 फु. चिरे बाई चिरे घडीचे चिरे, माझी फुगडी गरगर फिरे. फु, 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 फु. माझं घोड डलता कसं, केळीच्या पानात घेता कसं, मुकू मुकू पाणी पियाता कसं, धन्या राम राम करता कसं. असं 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 असं. हैसर डोंबळो चावलोगे सै चावलोगे, हैसर डोंबळो चावलोगे सै चावलोगे, हैसर डोंबळो चावलोगे सै चावलोगे. जावी जाव शिकायता, गोटियेन भाकर लिपायता, गोटियेतली भाकर गोड गोड, जावेचो काढलो झोड झोड. फु, 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 फु. कोल्हापूरची अंबाबाई गे कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई गे कोल्हापूरची अंबाबाई. आडव्या कुंकुमाची गे आडव्या कुंकुमाची, आडव्या कुंकुमाची गे आडव्या कुंकुमाची. नेसाली पितांबरा गे नेसाली पितांबरा, नेसाली पितांबरा गे नेसाली पितांबरा. अवतरली अंबाबाई गे अवतरली अंबाबाई, अवतरली अंबाबाई गे अवतरली अंबाबाई. कोल्हापूरची अंबाबाई गे कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई गे कोल्हापूरची अंबाबाई. वहिनींचा नारळ केलो गे वहिनींचा नारळ केलो, वहिनींचा नारळ केलो गे वहिनींचा नारळ केलो. दादांना बापूसान खाल्लो गे दादांना बापूसान खाल्लो, दादांना बापूसान खाल्लो गे दादांना बापूसान खाल्लो. वहिनीं डवलं धरून मारलो गे वहिनीं डवलं धरून मारलो, वहिनीं डवलं धरून मारलो गे वहिनीं डवलं धरून मारलो. दादा रगानं बाहेर पडलो गे दादा रगानं बाहेर पडलो, दादा रगानं बाहेर पडलो गे दादा रगानं बाहेर पडलो. वहिनीं हातीक धरून हाडलो गे वहिनीं हातीक धरून हाडलो, वहिनीं हातीक धरून हाडलो गे वहिनीं हातीक धरून हाडलो. झेम झेम जमाडो झेम झेम जमाडो, माझ्या पोरसानं माडो माझ्या पोरसानं माडो. आम्याची पाना कुसली आम्याची पाना कुसली, शरीर बाहेर रुसली शरीर बाहेर रुसली. झेम झेम जमाडो झेम झेम जमाडो, झेम झेम जमाडो झेम झेम जमाडो, झेम झेम जमाडो झेम झेम जमाडो. आता आपल्यासमोर पोवाडा सादर करीत आहे कुमारी सना सुधाकर साटेलकर हरमल, आणि त्यांना तबला साथ अविनाश गडेकर, तर संवादिनीवर सलोनी सुधाकर साटेलकर. आज ही कुमारी तुम्ही बघता आहात, गोवा महाराष्ट्र कर्नाटक जवळजवळ ह्याची ख्याती आहे कीर्तनामध्ये. गोव्यात आणि गोव्याबाहेर जवळजवळ 200 पेक्षाही जास्त कीर्तनाचे कार्यक्रम झाले. आणि तिचं वय तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. अवघे 15 वर्षाच्या आत तिने हा भीमपराक्रम केलेला आहे. कार्यक्रम बघण्या अगोदरच तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून तिचं स्वागत करा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गाज माझे शिवाजी महाराज, म्हणावं तर गर्व म्हणावं तर माज माझे शिवाजी महाराज, आणि मराठमोळ्या शाहिराचा आवाज माझे शिवाजी महाराज. जे 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 रे जे जे रे जे 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 हा जे 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 रे जे जे रे जे जे जे. प्रारंभे वंदू गणपती हा हे हे. प्रारंभे वंदू गणपती माय सरस्वती, वंदुनी भवानीचे चरण, वंदुनी
प्रभूंचा गात गुणगान जय हा जय 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 माझी प्रभूंचा गात गुणगान जय हा जय 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 जय. दिनांक 13 जुलै 1660 मध्यरात्री 2चा सुमार महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक मावळ्यांसह सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठी विशाळगडाच्या दिशेने निघाले. एकसारख्याच 2 पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीत स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरीत महाराजांच्या वेशातील शिवाकाशीत. दोन्ही पालख्यांचे आकार झुलीसारखेच. दोन्ही पालख्यांच्या भोयांनी पालख्या उचलल्या आणि निघाले वाटेत किर्रंधार. शिवाजी पळाला. हे एकदाच मोगल सैन्यात हाकार उठला. शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी शेकडो सैनिक महाराजांच्या मागावर निघाले. महाराजांची पालखी भरधाव चालली होती तर शिवाकाशीची पालखी हळूहळू चालली होती. शिवाकाशीने महाराजांचा पोशाख केलेला होता. रात्रीचे 2:30 वाजण्याची वेळ होती आणि सिद्धी जोहरच्या सैन्याने शिवाकाशीला पकडले आणि जल्लोष केला. काफिर मिल गया, पहाडी चूहा मिल गया, शिवा पकडा गया. भुलले ते गनिमी काव्याला. भुलले ते गनिमी काव्याला. सलाम राजांच्या करमतेला, शिवाजी राजांच्या करमतेला. शिवाकाशेत त्यांनी धरला, शिवाकाशेत त्यांनी धरला, शिवाकाशेत त्यांनी धरला. सिद्धीचा मोर उभा केला, सिद्धीचा मोर उभा केला. सिद्धीने त्यासी उभा पाहिला, पाहता ओळखता झाला. ओळखून साखवळला जय हा जय 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 जय. ओळखून साखवळला जय हा जय 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 जय. कौन कहता है कि ये सिवा है? ये सिवा से नहीं हो सकता, ये काफिर कोई और है. सिवा बन के हमारी आंखों में धूल झोंकने वाले इस काफिर का सर कलाम करो, इसके टुकड़े टुकड़े करो. हे ताज मोगल सैनिकांनी तलवारी उपसल्या आणि शिवाकाशीत आणि त्यांच्या सवंगड्यांचे तुकडे तुकडे करण्यास धावले. पण हे होत असताना शिवाकाशीत आणि सवंगड्यांच्या माना झुकल्या नाहीत. ते ताठ मानेने गरजले, हर हर महादेव, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. छाटली जरी कामान शिवाजी महाराज आणि मावळे घोडखिंडी पर्यंत आले होते. महाराजांबरोबर बाजी प्रभू देशपांडे होते. ते महाराजांना म्हणाले, महाराज आपण व्हा पुढे, मी काही मावळे घेऊन येथेच थांबतो या घोडखिंडीत. त्यावर महाराज म्हणाले, आम्ही तुम्हाला ते सोडून कैसे पुढे जाऊ? नाही, ते होणार नाही आणि होणारही नाही. त्यावर बाजी प्रभू गरजले, महाराज आपण लाखांचे पोशिंदे आहात, रयतेचे राजे आहात. लाख मेले तरी
तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आम्ही तुम्हास हात जोडून विनंती करतो, आपण विशाळगडावर पोहोचलात की तोफांचे आवाज करा. आवाज ऐकताच आम्ही विशाळगडी कूच करू. महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले. बाजी प्रभू 300 मावळ्यांनिशी खोडखिंडीत थांबले. मागून येणाऱ्या सैनिकांवर त्यांनी दगडांचा मारा सुरू केला. बाजी प्रभूचे अगदीच 300 सैनिक होते, तर मसूदचे सैनिक हजारोंच्या संख्येने होते. घनघोर युद्ध सुरू झाले. हर हर महादेव, हर हर महादेव. घनघोर युद्ध पेटले. घनघोर युद्ध पेटले. नभी उसळले. रक्त त्या मोगल सैन्याचे, रक्त त्या मोगल सैन्याचे. लढती असे वीर स्वराज्याचे, हे लढती असे वीर स्वराज्याचे. धडधडे काळीज मसुदाचे, जिरहा जय 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 जय. धडधडे काळीज मसुदाचे, जिरहा जय 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 जय. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढवली आणि पराक्रमाची शर्त केली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंदूक फुलाची, जखमी झालेले स्वतःचे शरीर, या कशा कशाचेही बाजींना भान नव्हते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकू येईपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते. घेऊन 2 तलवारी, घेऊन 2 तलवारी बाजी संहारी. आणले कंठी शत्रूचे प्राण, आणले कंठी शत्रूचे प्राण, आणले कंठी शत्रूचे प्राण. उडविले सैन्याची धुळधाण, उडविले सैन्याची धुळधाण. गाव घेऊन जीवाची आण, नाही त्या शौर्याला परिमाण. आणले कोठून हे वसान, जिरहा जय 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 जय. आणले कोठून हे वसान, जिरहा जय 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 जय. पण आता परिस्थिती बिघडू लागली होती. संपूर्ण अंग जखमानं भरलं होतं, रक्तानं माखलं होतं, तरी छातीचा कोट करून बाजी लढत होते. फक्त तोफांच्या आवाजांकडे त्यांचे कान होते. आपली वाट सोडत नाही हे पाहून पीडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदुकीतून बाजीवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींच्या शस्त्राचा एक हात थांबला. लढता लढता ते खाली कोसळले, पण त्यांचे प्राण मात्र जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकडे लागले होते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत त्यांनी मृत्यूला ठणकावून सांगितले होते, तोफ हे आधी न मरे बाजी. बाजींच्या मनाची घालमेल होत होती. दुसरीकडे विशाळगडाला वेढा घालून बसलेले सुर्वे आणि दळवी या आदिलशाच्या वतनदारांना कापत 27 तासांच्या वाटचालीनंतर महाराजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोडखिंडीमध्ये ऐकू गेले आणि बाजीने समाधानाने आपला देह सोडला. खिंडीत घडला इतिहास, खिंडीत घडला इतिहास, शेवटचा श्वास घेतला येथे मरदानी.
महाराजांच्या कानावर ही बातमी गेली. अंतःकरणापासून महाराज हळहळले. टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण स्वतःला सावरत ते म्हणाले, मराठी सैनिकांच्या, खास करून बाजी प्रभूंच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठांच्या पवित्र रक्ताने ही घोडखिंड पावन झाली आहे. म्हणूनच आजपासून या घोडखिंडीचे नाव पावनखिंड झाले. रंगली खिंड ही त्यागाने जे रहा जे 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 जे. रंगली खिंड ही त्यागाने जे रहा जे 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 जे. पावन खिंड ही त्यागाचे जे रहा जे 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 जे. पावन खिंड ही त्यागाचे जे रहा जे 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 जे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय शिवाजी, जय भवानी. आता आपल्या समोर शेवटचा कार्यक्रम समई नृत्य महादेव कला संघ कासारवरणे संपूर्ण गोव्यात नाव गाजवणारा हा संघ आपल्यासमोर सादर करत आहेत समई नृत्य. हॅलो, आत्ताच गोवा गृहनिर्माणचे अध्यक्ष मांजरे मतदारसंघाचे तुमचे आमचे लाडके आमदार जीत आरोलकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. देवली माथ्यावरती ठेल्या, देवली माथ्यावरती ठेल्या, देवली माथ्यावरती ठेल्या, देवली माथ्यावरती ठेल्या.
हॅलो. समय नृत्य सर्वात शेवटी का ठेवलं ह्याची परिस्थिती आपल्याला आली असेल, कारण हा खतरनाक आणि हा खतरनाक त्यांनी एवढा सुंदर तऱ्हेने आपल्यासमोर केला. मग आणखी वेळ घालवू नको, त्यांच्यासाठी 4 टाळे खर्च करूया. आता लगेचच आपला बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत मांजरे मतदारसंघाचे आमदार, तुमचे आमचे सर्वांचे लाडके भाई. त्यांच्या हस्ते आता बक्षीस वितरण होणार आहे. तत्पूर्वी आयोजकांना विनंती करतोय जरा लवकर तयारी. विनंती करतोय वासुदेव तिरोडकर यांनी जितभाई आरोलकर यांचं स्वागत करावं. त्यानंतर सतीश कांबळी यांनी आमच्या अश्विनी तृप्ती नगराध्यक्षांचं स्वागत करावं. तृप्ती सावडेसाई. रोहिदास आंबेडकर यांना विनंती करतोय यांनी आमच्या नगरसेविका वार्ड नंबर 2च्या आणि माजी नगराध्यक्षा अश्विनी पालेकर यांचं स्वागत करावं. वासुदेव आंबेडकर वडलो यांनी आमचे पद्मनाभ संप्रदायाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रामकृष्ण सावर्डेसाई, चूक मागतोय नाव घेतलं नाही म्हटलं नशीब पाहिजे तुला. शौनक तिरोडकर यांना विनंती करतोय आमचे लाडके तरुण भारतचे संपादक महादेव गवंडे यांचं स्वागत करावं. सर्वांना नमस्कार करतो आणि सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या चरणी लीन नतमस्तक होऊन आज आमच्या विनंतीला खास मान देऊन श्री महागणपती देवस्थान बागायत पेडणे व कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कला उत्सव या कार्यक्रमाला आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांची आतुरता मला वाटतं प्रत्येक आमच्या गावातील लोकांना होती की जितभाई आमच्या या मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. आणि मला वाटतं आमची विनंती देवस्थानची त्यांनी मान्य करून आज ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थिती लावलेली आहे. मी सर्वप्रथम जितभाईंचे या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर पेडणे नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा ज्यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्याच वेळेला या कार्यक्रमाला त्या उपस्थित आहेत आणि हा त्यांचा पहिला कार्यक्रम गणपती बाप्पांच्या प्रांगणात होत आहे अशा आमच्या मॅडम तृप्ती सावळदेसाई. संप्रदायाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी व्यक्ती आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं तेज आहे आणि ते तेज ह्या व्यासपीठावर का आहे याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. ते म्हणजे आदरणीय आमचे सावळदेसाई बाबा, ह्या भागाच्या स्थानिक नगरसेविका अश्विनी पालियेकर आणि त्याचबरोबर आमचे तरुण भारतचे पत्रकार, ज्यांचा नेहमीच आम्हाला एक पत्रकार म्हणून नव्हे तर आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून ज्यांचा सहभाग आमच्याबरोबर सदैव असतो असे आमचे मोठे मित्र आदरणीय महादेव गवंडी काका. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले विविध पथकातील ज्यांनी इथे लोककला सादर केल्या त्या लोकपथकातील सर्व सहभागी महिला बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, आज ह्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आहे ती व्यक्ती खूप वेगळी आहे. ती वेगळी आहे हे मी का म्हणेन, कारण हल्ली ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तुम्ही जे जित आरोलकर यांचे नाव ह्या 1 ते 2 महिन्यात जे संपूर्ण गोव्याबरोबरच संपूर्ण देशभर गाजत आहे, ते नाव यासाठी गाजत आहे कारण कासारवणे गावातील आमच्या अग्निशामक दलात
सहभागी आणि कर्मचारी असलेले उमेश वरग यांना नवं हृदय देऊन त्यांना पुनर्जन्म दिला आणि आज उमेश वरग चालू लागला आहे, बोलू लागला आहे आणि पुन्हा तो त्या अग्निशामक दलाच्या सेवेमध्ये फक्त आणि फक्त जितभाई आरोलकरांच्या कृपा आशीर्वादामध्ये तो पुन्हा एकदा आज आपले जीवन नव्याने जगत आहे. मित्रांनो, आज आमच्या पेडण्यामध्ये आम्ही अनेक लोकांना बघितले, अनेक भाडकरांशी आमचे संबंध आले, अनेक पैसेवाले लोकप्रतिनिधी आज आम्ही बघत आहोत. त्यांचा उमेशला कुठलीच मदत झाली नाही. अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलं, पण ज्या लोकांनी त्यांना नवं हृदय आणि त्यांना नवं आयुष्य देण्याचं मला वाटतं देव कार्य, कधी कधी आपण म्हणतो की माणूस हा देवाच्या रूपात येतो आणि मला वाटतं 100% की उमेशच्या जीवनामध्ये जीत आरोलकर नावाचा माणूस देवाच्या रूपात आला आणि त्या चेन्नईच्या रुग्णालयामध्ये जाऊन जे हृदय एका ज्याला ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू होतो आणि ते हृदय जे आहे हे 4 तासात मदुराईवरून चेन्नईला खास हेलिकॉप्टरने आणलं जातं आणि हेलिकॉप्टरने आणल्यानंतर 10 तास डॉक्टर सुब्रमण्यम नावाच्या डॉक्टरची शस्त्रक्रिया उमेशवर होते आणि उमेश पुन्हा एकदा चालू लागतो, बोलू लागतो. मला वाटतं हा चमत्कार जो आहे ह्या भूमीमध्ये घडवणारा देवपुरुष जो आहे हा जीत आरोलकर आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम खास आहे. त्याचबरोबर आज हॉस्पिटलच्या विषयावरती सुद्धा अनेक चर्चा घडत आहेत आणि अनेक चर्चा मतमतांतरी असताना सुद्धा ज्यांनी ठामपणे हा हॉस्पिटलचा सूक्ष्म विषय म्हणजे बारीक विषय हा नम्रतेने हाताळला आणि पेडणेकरांना न्याय मिळवून दिला ते म्हणजे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी. भाई, तुमच्याकडे आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही एक जातिवंत पेडणेकर आहात आणि मला वाटतं मांद्रे मतदारसंघाचा विकास करत असताना एक पेडणे तालुक्यामध्ये आमचाही मतदारसंघ आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही विकासाच्या नवीन नवीन संकल्पना आणतो, आमचा विकासाला आमचं स्वागत आहेतच, त्याबद्दल दुमत नाही, पण ते ज्या वेळेला विकासाला ज्यावेळेला आपण चालना देतो त्यावेळेला त्या विकासाच्या चालनेमध्ये तुमचं योगदान आमच्या ह्या पेडणे तालुक्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुमचं महत्त्वाचं योगदान माझी खास विनंती ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे की हे पेडणे मतदारसंघावरती द्यावं, कारण पेडणे मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम व्हावा ही आमची इच्छा होती, अजूनही आहे आणि ती पूर्ण करण्याची तयारी मला वाटतं आम्ही तुमच्या संकल्पनेमध्ये ठेवत आहोत. आज गणपती बाप्पा आज या मंदिरामध्ये बसलेले आहेत, ते तुम्हाला पाहत आहेत आणि तुमच्या ह्या प्रांगणी तुम्ही इथे उपस्थित आहात. आमची मनापासून एवढीच विनंती आहे की ह्या मंदिराला सुद्धा लागणारी एक अमाप मदत जी आहे, आम्ही पैशाच्या स्वरूपात तुमच्याकडे मदत मागणार नाही आहोत, पण या मंदिराच्या विकासासाठी, आमच्या गावाच्या विकासासाठी आणि आमच्या पेडणे तालुक्याच्या विकासासाठी तुमचं महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला अपेक्षित आहे आणि ते तुम्ही देणार याबद्दल दुमत नाही. आज ज्या वेळेला जीत आरोलकर हे नाव आपण बघतो त्यावेळेला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आपल्यामध्ये संचारते. कधी कधी हा माणूस आपली थार घेऊन एकटाच चालून येतो, एकटाच कार्यक्रमाला बसतो आणि एकटाच कार्यक्रमाला आपली मदत जाहीर करून जातो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्यातलाच लोकप्रतिनिधी आपण इथे बघू शकतो आणि त्याचबरोबर आपण अनेक दुसरेही लोकप्रतिनिधी बघतो जे महागड्या गाड्या घेऊन येतात आणि एक माणूस इथे थांबला तर आपली गाडी पुढे ठरवतात, कारण त्या माणसाने आपल्याकडे चालून यावं. ही सुद्धा वृत्ती आणि ही सुद्धा मानसिकता अनेक लोकप्रतिनिधींची असते, पण त्या लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेला छेद पाडून ज्यांनी लोकांचा नेता म्हणून स्थान मिळवलेलं आहे ते म्हणजे आमदार जीत आरोलकर यांनी. मी जास्त काही बोलत नाही किंवा त्यांच्याकडून मला एक वेगळ्या पद्धतीचा स्वार्थ नोकरीचा किंवा अन्य गोष्टीचा साधायचा माझी कुठलीही अपेक्षा नाही, पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करत आहे. त्याचबरोबर यासाठी मी जीतभाई आरोलकर यांचे मनपूर्वक पेडणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करीन आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देईन आणि तुम्ही मला जे माझं लांबलेलं भाषण आहे ते मी सहन केल्याबद्दल तुमची माफी मागून तुमचा आभार व्यक्त करीन. धन्यवाद. जय हिंद, जय गोवा. हॅलो. आता आणखी मला वाटतं कुणाला भाषण वगैरे करण्याची काही गरजच नाही, कारण दादाने एवढं शॉर्टकटमध्ये सर्व काही त्यांच्या नजरेसमोर आणून दिलं आहे आणि जे काही जीतभाईने केलं आहे ते पुन्हा
मी सांगत नाही, कारण काळजाचा माझ्या सध्या ठसा वाढलेला आहे ती नावं सगळी ऐकून, आणि एवढी कामगिरी तशी कोणाच्या हातून होणार नाही, आणि ते एकमेव आहे जित भाई आरोलकर. आता अशा व्यक्तींचा सत्कार करणं स्वाभाविक आहे, पण तो सत्कार करताना कुणाच्या हातून करावा हे त्याच्याहीपेक्षा काहीतरी मोठं मनात विचार करण्यासारखं आहे. गेली मागची 50 वर्षे मी लहान असतानापासून मी बघतोय पद्मनाभ संप्रदाय पेडणे शाखेत आमचे भाऊ अजूनपर्यंत पावसाळा, उन्हाळा, हिवाळा याची तमा न बाळगता संपूर्ण पेडणे जी आमची निरूपणं होतात तिथे उपस्थिती लावणारे, त्याच्यानंतर इथून दर गुरुवारी संपूर्ण आपला परिवार घेऊन दर गुरुवारी तपोभूमीला जाणारे एकमेव व्यक्ती, अशा व्यक्तीच्या हातूनच आमच्या जितभाईंचा सत्कार होणे स्वाभाविक आहे. मी विनंती करतोय आमच्या मंजिरी सावळे साई येण्याच्यावर 2 मिनिटात आपली प्रस्तावना करणे. नमस्कार. सन्माननीय आमदार श्री जी दारोलकर यांचं प्रेस वंदन. काही क्षण असे असतात जेव्हा आयुष्य थांबतं, श्वास सुरू असतो पण आशा थरथरते, हृदय धडधडत असतं पण तेच साथ सोडण्याच्या उंबरठ्यावर असतात. असाच एक क्षण उमेश वरक यांच्या आयुष्यात आला होता. उमेश, तरुण वय, स्वप्नांनी भरलेलं मन आणि अचानक काळोख. जगायचं आहे पण हृदय साथ देत नाही अशी भयावह स्थिती. त्या क्षणी उमेशचं कुटुंब देवाकडे पाहत होतं आणि देव माणसाच्या रूपात त्यांच्या आयुष्यात आला. जी दारोलकर. मदुराई येथे उपलब्ध झालेलं हृदय वेळेशी शर्यत करत हेलिकॉप्टरने चेन्नईला आणण्यात आलं. प्रत्येक मिनिट मौल्यवान होतं. प्रत्येक क्षण जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरचा होता. चेन्नईच्या रुग्णालयात सलग 10 तासांची अतिशय गुंतागुंतीची हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली. ऑपरेशन थिएटर बाहेर फक्त प्रार्थना, अश्रू आणि आशा होती, आणि त्या आशेला नवं हृदय मिळालं. उमेशच्या छातीत नवं हृदय धडधडू लागलं आणि त्या धडधडीत नव्या आयुष्याची सुरुवात झाली. ही केवळ वैद्यकीय यशोगाथा नव्हती, ही होती माणुसकीने घडवलेली पुनर्जन्माची कथा. या संपूर्ण प्रवासात आपण जी दारोलकर फक्त आर्थिक मदत करणारे नव्हतात तर धीर देणारे आधारस्तंभ होतात. चेन्नईच्या रुग्णालयात आपण उमेशची घेतलेली भेट, तो क्षण कुटुंबासाठी आयुष्यभराचा ठेवा ठरला. त्या भेटीनंतर उमेश बोलू लागला, चालू लागला आणि आज तो पुन्हा जगू लागला आहे. आईच्या डोळ्यातील अश्रूंना आपण आनंदाचं रूप दिलत. एका कुटुंबाच्या विझणाऱ्या दिव्याला पुन्हा उजेड दिलात. नवं हृदय देऊन आपण उमेशला फक्त श्वास दिला नाही तर नवं आयुष्य दिलं. आज उमेश जेव्हा हसतो तेव्हा त्या हसण्यात आपल्या माणुसकीचा ठसा दिसतो. आज हा सन्मान स्वीकारताना आम्ही केवळ एका आमदाराचा गौरव करत नाही तर अशा व्यक्तीला वंदन करतो ज्यांनी दाखवून दिलं की खरा नेता तोच जो रुग्णालयाच्या दारात उभा राहतो, जो दुसऱ्याच्या छातीत धडधड सुरू व्हावी यासाठी स्वतःचं सुख विसरतो. आपल्या या महान कार्यामुळे उमेशला नवं हृदय मिळालं, एका कुटुंबाला नवा श्वास मिळाला आणि समाजाला माणुसकीवरचा विश्वास मिळाला. म्हणूनच या सन्मानपत्राच्या माध्यमातून आपल्या या देवकार्याला आमचा नतमस्तक सलाम. आपल्या पावलातून अशीच अनेक आयुष्ये वाचत राहोत, अनेक हृदयांना धडधड मिळत राहोत आणि समाज माणुसकीने समृद्ध होत राहो, हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तर विनंती आहे आमचे रामकृष्ण सावळ देसाई यांना की त्यांनी मांजरे मतदारसंघाचे आमदार जितभाई आरोलकर यांचे पुष्पगुच्छ, त्याचबरोबर स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे आदरपूर्वक सन्मान करावा.
देवा भद्रं पश्येमाक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सृष्टुवांसस्तनोभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु हॅलो. आता आपल्या प्रेमळ आणि गोड शब्दात गीत बहिणी आम्हाला 2 शब्दात उपकृत करावे अशी एक विनंती. नमस्कार करता सगळ्यांत पयलीं आणि व्यासपीठार बसलेले आमचे नवीनच चेअरपर्सन पेडणे म्युन्सिपालिटीची तशेंच तसेच आमचे भाऊ पत्रकार सगळ्यांमध्ये म्हाका मातसो ऑकवर्ड फिलींग घेतली सत्कार वित्कार दिला मला कार्यक्रम म्हणून आपल्याला बरें आला मातसो कन्फ्यूज जाला हांव कित्याक सिच्युएशन खूब जाय क्रिएट केल्या कृष्णान भाशणां अशीं दिल्यात ते पांयान कविता बरी वाचली म्हाका दिसता की हांवें इतकें व्हडलें तरी कितें केलें काय तरी पूण जे आयज तुमी हे 4 दीस कार्यक्रम घडोवन हाडले कला आनी संस्कृती क्षेत्रांत म्हाका दिसता वचात ते आमी सदांच म्हणटा पेडणेकार म्हणून कलाकाराची खाण आनी प्रत्येक पेडण्याच्या गांवागांवांत वाडे वाड्यान तुमकां कलाकार मेळटात आनी ज्येश्ठ न्हू पूण ल्हान ल्हान भुरग्यांनी कला ही दिसून येता आनी आयज हांगासर तुमी गणेश जयंतीच्या निमित्तान हे 4 दीस हो कार्यक्रम घडोवन हाडला आनी हांगासर ल्हान भुरग्यांक तशेंच बाकीच्या सगळ्या कलाकारांक हांगासर प्लॅटफॉर्म दिल्यात खरीच गरजेची गोश्ट आसा कित्याक आमी म्हाज्या मतदारसंघात प्रत्येक तुमी आयकता आसतल्यार प्रत्येक म्हयन्यान एक कार्यक्रम आसता तितून थोडे आमचे विरोधक आसात ते बेजार जातात कितले तरी कार्यक्रम करता काय म्हणून पूण हे कित्याक लागून करता हे कार्यक्रम फक्त टायमपास आनी पळोवपा खातीर करिना हे 2 गोश्टी आसा एक भुरग्यांक प्रोत्साहन दिवन तांकां प्लॅटफॉर्म दिवप कित्याक ते गांवचें नांव वयर काडपाक जाय देशाचें नांव वयर काडपाक जाय हाय वयल्या लेवलीचेर पावपाक जाय दुसरी गोश्ट आसा ती आमी कित्याक ह्यो प्लॅटफॉर्म दिवंक जाय प्रत्येक गांवागांव वाड्या वाड्यान की ही आमची संस्कृती आनी पेडणेकारांची संस्कृती आसा ती तशी टिकोवन उरोवंक जाय नाजाल्यार कित्याक आमी वेस्टर्न स्टायलीन गेले जाल्यार आमची भुरगीं तांकां आमची संस्कृती कितें हिंदू संस्कृती कितें तीच खबर आशिना ताका लागून हे खरेंच गरजेचें आसा आनी म्हाका दिसता तुमी बऱ्या पैकी हो कार्यक्रम घडोवन हाडला आनी 4य दीस आयज 3रो दीस फाल्यां लास्ट डे तुमचो वर्सान अशेंच कार्यक्रम घडोवन हाडा म्हाजो तुमकां सदांच सपोर्ट आसता आमी हे करता आसतना खूब जाण म्हणटात कार्यक्रम केले जाले म्हणजे डोनेशन हाडली कार्यक्रम जाले पूण कार्यक्रम करता आसतना तुमी आतां हांगासर बसलेले सगळे आसात तुमकां एक मायंड रिलीफ मायंड फ्रेश जावपाचो एक निमित्त मेळटा मागीर ते कला क्षेत्रान आसूं स्पोर्ट्सान किंवा खंयच्याच क्षेत्रान आसूं जेन्ना तुमी दुसरो वेगळो म्हणजे वेगळे पद्दतींतले कसलो कार्यक्रम नाल्यार कितें पळयता जाल्यार तुमचें मायंड म्हणटात ते मन म्हणटात ते चेंज जाता नाल्यार महिला सगळीं बदल्यात पूण डेली कितें करतात घरान घरचें काम करतात भुरग्यांक सांबाळटात हेंच काम डेली चालू आसता सो तुमकां एक चेंज जाय इवन म्हाज्या मतदारसंघात हांव वर्साच्या वर्सा खूब स्पोर्ट्स डे करता मुद्दाम तुमी म्हाका खबर ना पळयलात जाल्यार पूण आमची महिला मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक गांवागांवांत आतां 1 तारखेक 1 मार्चाक आमचो स्पोर्ट्स डे आसा आनी पंचायत वायज आमचे स्पोर्ट्स आसात 60, 65, 70 वर्साची महिला सुद्दां पार्टिसिपेट जातात आनी रनिंग करतात म्हणजे 100 मीटर धांवतात परत कबड्डी खेळटात खो खो खेळटात रस्सी खेच खेळटात आनी हो पूर्ण अख्खो दीस हांव मुद्दम तेंच्या खातीर हांव घडोवन हाडटा कित्याक आख्ख्या वरास ती फक्त घरांतलीं कामां करप किंवा थोडी महिला कामाक वयतात सो डेली रुटीन तेच आसता आनी चेंज तांकां कांय मेळना म्हणजे तो एक दीस
आमची महिला घरा कडेन सांगून येता ह्यो दीस आमचो आमकां आनी सांगना म्हणजे घोवाकूय सांगतात नाल्यार आवय बापायकूय सांगतात आमचो ह्यो दीस आमी चल्ले आनी सकाळी येतात ते 3 मेरेन ती फक्त एन्जॉय करतात स्पोर्ट्स खेळटात म्हणजे ल्हानपणाक तेंच्यांनी स्कुलान खेळ आसतले पूण ते ह्या एजीचेर थंय खेळटात सो तांकां एक प्लॅटफॉर्म दितात सांगपाचें उद्देश इतलें आसा की खंय तरी मनशाक चेंज जाय आसता आनी ते चेंज हाडटलो जाल्यार प्रत्येक इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव मागीर कोण आमदार आसूं ZP आसूं कावन्सिलर आसूं पंच जावं सरपंच जावं आपापल्या बारीक बारीक सुद्दां वाड्यांचेर ह्यो गोश्टी करपाक जाय कित्याक फक्त डेव्हलपमेंट केलें म्हणून जायना आमी म्हाज्या मतदारसंघान हांव कंप्लीट डेव्हलपमेंट जोरान चालू आहा आमी खंयच कमी ना पूण हें करता आसतना खंय तरी आमचे स्थानीक आहात ते खंय तरी बेगीन जावंक जाय तुमी विचार जाल्यार दिपोत्सव दिवाळे कडेन तुमी खाजनकुंड्या मानार पळयतले तरे वेगळे वेगळे जे सगळे पार्टिसिपेट जातात एक एटमॉस्फियर आमी क्रिएट करतात कित्याक लागून आमचे पेडण्याचे स्थानीक जे हांव करता आसतना कसलो कार्यक्रम पेडण्या तालुका खातीर करता आमी एसेंब्लीन उलयता तेन्ना पेडण्या तालुका म्हणून उलयता कित्याक हांव जल्माक हांगासर येयला आमदार मांद्रे आसा पण पेडण्या धारगळीत आमी जल्माक येयला ह्या मतदारसंघात जल्माक येयला कार्य म्हजें थंय करता पूण तें करता आसतना आतां कृष्णानी फुडलें की हांगासरूय लक्ष दिवपाची गरज ना म्हाजो लक्ष सगळे कडेन आसा आनी खंयचीच कोणाकूच कसलेच गोश्टीची त्रास जावचे ना जाता तितलो प्रयत्न करता कित्याक जेन्ना संकटान जेन्ना सांग जाता की जेन्ना पेडण्या तालुक्यांत खंयचोय मनीस सारको एक्स्ट्रीम संकटान आसतलो तेन्ना उल्हास फक्त म्हाजो करप कित्याक हेच्या खातीर की हांव एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी करता म्हणून आतां उमेशाचे सगळे कविता वाचली हृदय कशें हें जालें देवान म्हाका धाडलो ताका हें पेपर वाचोवपाक वाचलें पूण म्हाका खरेंच ऑकवर्ड फिलींग जालें हांव नकळो कित्याक म्हाजे कडेन जेन्ना कोण येयलो आनी म्हाका दिसलो बाबा हेचो जीव वचों शकता आनी ताका वाचोवपाक हांव खंयचे एक्स्ट्रीम लेवलाचेर वचपाक जाय जाल्यार वचों शकता पूण देवाच्या रुपान कोण येयला देवाच्या रुपान हांव येवंक ना कित्याक ही चूक करूं नाका देवाच्या रुपान हांव एक मार्ग आसलो देवाच्या रुपान येयला तो दोतोर जो सर्जन जेणी दुसऱ्याच्या हृदयातले म्हणजे हृदय काडून ह्या उमेशाच्या शरिरान ते हृदय घालप म्हणजे मातशें तुमी चिंता हे इतिहास ह्यो म्हणजे कोणाचें हृदय काडलें बॉडयेंतल्यान आनी तेचें फिट करप आनी ताका जितो करून उबो करप उमेश आयज खूब बरो आहा आनी अजापाची गोश्ट एसेंब्ली सोंपलो त्याच रातीक हांव गेलो मेळपाक गेलो थंयसर दोतोर सर्जन सगळे आसले उलयता उमेश थंयसर म्हाका जाता मागीर तुका एसेंब्लीत कोंबलोवंक कित्याक दिवंक ना तेंचे म्हणजे म्हाजी एसेंब्ली थंय चलता आनी तो म्हाका खबरेच म्हणजे इतलो फीट मेंटली आनी फिजिकली फीट आहा तो देवा कडेन मागता अशें कोणाचे प्रसंग ना येवचे लास्ट सांगता इतलेंच सांगूंक सोदता की पेडण्या तालुक्याचे जे बरें आसतले ते बरी गोश्ट घडटले आनी देवाचो आशीर्वाद गणपतीचो आशिर्वाद पूर्ण पेडण्या तालुक्याचे आसतले आनी आमी कार्य करपाक आमी फुडें आसतले फक्त तुमचो आशिर्वाद जाय इतलेंच हांव म्हाजी 2 मिनटां सोंपयता आत्ताच जित भाईने सांगितलं आहे की जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे जन्म कुठे आणि कामं कुठे आहेत पण त्यांचा संपूर्ण पेडणे तालुक्यावर विश्वास आहे आणि मलासुद्धा विश्वास आहे की जे जितभाई बोलून दाखवतात ते खरं करतात कारण आम्ही आई वडिलाकडे चिली द्या हे द्या ते द्या सगळं मागू शकतो आणि ते मिळू शकतं बाबा मला काळीच द्या आणि हे काळीच आणून जिवंत केलेल्या माणसाला आम्ही तुम्ही नाही मानलं तरी आम्ही तुम्हाला देवच मानणार आणि अशीच कामं तुमच्या हातून घडो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. आता छोटेखानी आमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अवघ्या 5 मिनिटात घेणार. तदनंतर तुम्हाला घरी जाऊन लगेच 9:30 वाजता पुन्हा नाटकाला यायचं आहे. आता जो सत्कार होणार आहे त्या सत्कार मूर्ती सर्वात छोटी मूर्ती कीर्ती लहान आणि कीर्ती थोर असे आपले छोटे चिमुकले या गणपतीच्या हॉलमध्ये आमची मुलं मोठी मुलं
काय मग घुमट शिकत होती. तर ते घुमट ते शिकताना ही छोटीशी मुलं बाजूला बघून आपल्या मांड्या वाजवल्या आणि त्या छोट्याशा मुलांनी इथे 2 वर्ष झाली ही घुमट वादन संपूर्ण वाड्यावर करतात, गावोगावी जातात. मांजरे मतदारसंघात सुद्धा त्यांनी भाग घेतलेला होता, तुम्ही होतात सर तिकडे. तर अशी मुलं मी विनंती करतोय. तन्वी कांबळी त्याच्यात मुख्य गायिका. या सर्व ट्रॉफी सणांनीच द्याव्या अशी मी विनंती करतोय. तन्वी कांबळी. तदनंतर घुमटवादक साईराज कांबळे. तयार राहा लाईनमध्ये. समळ शिवम कांबळी. खाली जाऊ नका, ते मागच्या लाईनमध्ये थांबा. समळ शिवम कांबळी. घुमट समर्थ कांबळी. झांज कुशल तिरोडकर. तदनंतर कोरसमध्ये तनिष्का कांबळी. इकडे थांबा, नंतर मध्ये जा. दानी कांबळी. संचित तिरोडकर. देतो कौशिक कांबळी. कोण देतो? लेखराज. सॉरी, लेखराज कांबळी. चैताली कांबळी. आणि रितिशा कांबळी. कोरस थोडा मोठा आहे पण वादक बघून ठेवा केवढे आहेत ते. हॅलो. उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे कॉलेजचे शिक्षक अपू पालेकर यांनी इकडे संपर्क साधावा, आपलं मानचिन्ह घेऊन जावं. तदनंतर सना सुधाकर साटेलकर हरमल. नंतर महादेव कला संघ कासार वर्णे समय नृत्य.
त्यानंतर सूर्योदय सेल्फ हेल्प ग्रुप गावकरवाडा तू ये. फुगडे ग्रुप. आणि श्री काजरेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप तू ये. झाले 1 2 3 4 5 एक खंयचो सांगा चुकता. आणि श्री सातेरी माऊली सेल्फ हेल्प ग्रुप फुगडी ग्रुप मोपा. कृपया चुकून जर नाव कुणाचं उरलं असेल मी घ्यायला तर माझ्या नजरेस आणून द्या. कशी आवडली ए ग्रुप नाव सांगते कसं बोलला हा. वाचलेला आहे तो काजरेश्वर ग्रुप. चांगला तो अनाऊन्स केलेला मी. आता एकच ना शेवटी ह्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा आणि आमच्या नशिबातला महान सत्कार होत आहे. दिशा दिलीप कांबळी हिने तयार राहावं. आता जो सत्कार होणार आहे ती आमच्या गावातील एक गावची शान कुमारी दिशा दिलीप कांबळी. एक क्रिकेटमय जीवन जगणारी, लहान वयापासून फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये गेली अनेक वर्ष कॅप्टन. आणि येऊन येत त्यांना येऊन येत त्या का पाहिजे मी नाव होते घेतलं. हॅलो नाव घेतलं ना मगाशी मी काजरेश्वर. आणि हा एक काजरेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप तू ये. श्री सातेरी माऊली सेल्फ हेल्प ग्रुप मोपा. विनंती करतोय दिशा दिलीप कांबळी कृपया लवकर येणे. हल्लीच नागपूरमध्ये रनर्सअप आणि संपूर्ण खेळात बेस्ट प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट असा मान मिळवणारे आमची पुतणी दिशा दिलीप कांबळी. हॅलो. आणि आता मी कृष्णा पालेकर यांना विनंती करतो त्यांनी छोटंसं आभार प्रदर्शन करावं.
सर्वांनी इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदाराबरोबर सर्व मान्यवरांचं आणि इथे सहभागी सर्व पथकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करीन आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करीन. धन्यवाद. जय हिंद, जय गोवा.